टी सेलचा फॉर्म भरलेला आहे, की ज्याची मुदत 23/8/2024 पर्यंत आहे. या फॉर्मला आपण अर्धवट तर फिल केलं नाही ना? जर तुम्ही जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवर फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही स्वतः जरी फॉर्म फिल केलेला असेल, तर घरच्या घरी तुम्ही मोबाईलवरून सुद्धा चेक करू शकता, की आपला फॉर्म पूर्ण भरला गेलेला आहे किंवा नाही. आता तुम्हाला वेबसाईटवर म्हणजे Googleवर सर्च करायचं आहे सी सेल. नंबर 1 ला सेलची वेबसाईट दिसेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यावर तुम्हाला खूप साऱ्या टॅब दिसतील. तर यापैकी तुम्हाला या साइडला या कोपऱ्यामध्ये या ज्या लाईन्स दिसतायत 4 तर यावर क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सेलचा फॉर्म पूर्ण भरणार आहात, तुमचं डॉक्युमेंट अपलोड होणार आहे, तर त्याच वेळेस तुमचं नाव हे एस-एम-एल लिस्टमध्ये म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येईल. आता ज्यावेळेस आपण या 4 लाईनवर क्लिक केलं, तर त्यावेळेस तुम्हाला हे जे कॅपचं ऑप्शन दिसतंय, तर इकडं तुम्हाला एक एरो दिसतोय. ठीक आहे. आता यावर मी क्लिक करतोय. क्लिक केल्याच्या नंतर 24-25 असं तुम्हाला दिसेल. बघा 2024-25 तर यावर मी क्लिक करतोय. सॉरी मी त्या चुकून 23-24 वर क्लिक झालं. मोबाईलवर ही करत असताना थोडी गडबड म्हणजे थोडंफार इकडं-तिकडं क्लिक होणार आहे. त्यावर थोडं लक्ष द्या. 24-25 वरच तुमचं क्लिक झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण 24-25 वर क्लिक करणार, तर त्यावेळेस खूप साऱ्या टॅब अशा तुमच्या समोर ओपन झालेल्या दिसतील. आता मी हा जो मोबाईल आहे, तर व्हिडिओ बनवण्यासाठी मी याला आडवा केलेला आहे. तुमचा मोबाईल जर उभा असेल, तर तुम्हाला या टॅब ज्या आहेत, तर ह्या थोड्या वेगळ्या दिसतील. आता बघा यामध्ये एक मेडिकल एज्युकेशन नावाची या साइडला उजव्या साइडला एक टॅब आहे. तर त्यामध्ये आपल्याला स्क्रोल करत जायचंय, स्क्रोल करत जायचंय आणि बघा इथं हे नीट यूजी फ्लॅश होताना तुम्हाला दिसतंय. तर यावर क्लिक करा. नीट यूजीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वेबसाईट दिसेल सी सेल लॉगिनची, की ज्यावर इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे. आता या ठिकाणी आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड जो आहे तर तो टाकायचा आहे. एका विद्यार्थ्याचा लॉगिन आयडी आणि मी पासवर्ड टाकतोय आणि याला थोडं ब्लर करतोय कारण थोडी जी प्रायव्हसी आहे तर ती सुद्धा मेंटेन राहिली पाहिजे. ज्यावेळेस आपण विद्यार्थ्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून हे जे असं लोड होणार, तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार. बघा आता हे माझं असं का दिसतंय? कारण मी मोबाईल डेस्कटॉप मोडवर केलेला आहे. डेस्कटॉप मोडवर नेमका कसा मोबाईल करायचा? तर इकडं वरती मला हा एरो दिसतोय. तुम्हाला कदाचित 3 डॉट्स दिसत असतील. तर यावर जर तुम्ही क्लिक केलं, तर इकडं तुम्ही स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर इकडं डेस्कटॉप मोड दिसेल. बघा, हा मी ऑफ केलेला आहे. तुम्ही याला ऑन पण करू शकता. ठीक आहे. यामध्ये जर का क्लिक केलं, तर मोबाईल लॅपटॉप सारखं तुमचं दिसायला सुरुवात होईल. पण आता हे जे आहे, तर हे मी असं ठेवलेलं आहे. बघा, आता यामध्ये चेक नेमकं काय करायचं? तुम्ही जर इथं क्लिक केलं, तर तुम्हाला हे इथं क्लिक केल्याच्या नंतर प्रोफाइल स्टेटस दिसतं. ठीक आहे. नंबर 2 ला क्लिक करा, तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड दिसतील. नंबर 3 ला क्लिक करा, तुम्हाला अप्लाइड सेशन दिसेल. अप्लाइड सेशनमध्ये तुम्हाला हा जो ॲप्लिकेशन रिपोर्ट आहे, तर हा या ठिकाणचा, तर हा डाउनलोड करायचा. पण त्या अगोदर बघा नंबर 2 चं ऑप्शन जे आहे डॉक्युमेंट्स अपलोड, तर तिथं क्लिक करा. इथं तुम्हाला अपलोडचा ऑप्शन दिसेल. पण घाबरून जाऊ नका. तुम्ही जरी डॉक्युमेंट अपलोड केले, तरी परत हे अपलोडचा ऑप्शन दाखवते. म्हणजे काळजी करण्याचं काम नाही. यावर क्लिक करा. अपलोडवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक अशी टॅब ओपन होईल. आता यामध्ये कुठं रेड मार्किंग आलेलं आहे का? तर ते चेक करा. कारण जर रेड मार्क जर असतील, तर तुम्हाला ती फाईल परत अपलोड करावी लागते किंवा त्याचं एक ॲफिडेव्हिट बनवावं लागतं. म्हणजे थोडक्यात डॉक्युमेंट रेक्टिफाय करावे लागतात. आता मी परत काय करणार आहे बघा, तर आपलं जे इकडचं 3 नंबरचं ऑप्शन मी क्लिक केलेलं होतं, म्हणजे हे वालं. तर इथं मी क्लिक करणार आहे. तर लक्षात घ्या मी कुठं क्लिक करतोय? अप्लाइड सेशनवर. ठीक आहे. अप्लाइड सेशनवर क्लिक करा. तुम्हाला इकडं जो ॲप्लिकेशन रिपोर्ट आहे, ॲप्लिकेशन रिपोर्ट तो डाउनलोड करायचा आहे. बघा इकडं, तर तुम्ही जर या ठिकाणी हा जो एरो दिसतोय, तर यावर जर क्लिक केलं, तर तुमचा ॲप्लिकेशन रिपोर्ट डाउनलोड होईल आणि तो तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीनं ओपन झालेला दिसेल. तुमचा फॉर्म अर्धवट जरी भरलेला गेलेला असेल, तरी सुद्धा ॲप्लिकेशन डाउनलोड होतं. ठीक आहे. आता या ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण फॉर्म भरला गेला का? तर हे तुम्ही नेमकं कसं चेक करणार? बघा सुरुवातीला तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसेल. मी हे थोडं ब्लर केलेलं आहे. तुम्ही ज्या कोटासाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, तर हे तुम्हाला दिसेल, की तुम्ही नेमकं कोणकोणत्या कोर्सेससाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर जर आपण बघायला गेलो, ही सगळी माहिती, की जी ऑटोमॅटिक तुमच्या स्कोर कार्डहून आलेली आहे. जसं की तुमचे नीट स्कोर कार्डची डिटेल्स असतात. तर हे सगळं तुम्हाला दिसेल. यानंतर महत्त्वाच्या गोष्टी, की तुम्ही वडिलांचं नाव, आईचं नाव आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो, की तुमचं जेंडर जे आहे, तर ते नेमकं तुम्ही करेक्ट भरलंय का? तर हे चेक करा. म्हणजे फॉर्म कंप्लीट झाला का नाही? का अर्धवट भरला गेला? सोबत-सोबत कोणकोणत्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या? तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, की महत्त्वाचं आहे, की तुमचं जेंडर. जेंडर तुम्ही चेक करा व्यवस्थित. ठीक आहे. आता यानंतर
आता हा ॲड्रेस होता, हा विद्यार्थी जानेफळचा आहे, तर त्यामुळे मी जानेफळ ॲड्रेस या ठिकाणी टाकलेला आहे. बघा आता उमेदवाराला एन-आर-आयचा दावा करायचा का? इथं जवळपास विद्यार्थ्यांचं नोच येणार आहे. कारण नो वाले विद्यार्थी जास्तीत जास्त आहे. एन-आर-आय वाले खूप कमी असतात, तर त्यामुळे तो नोच येणार आहे. यानंतर हा तुमचा यस यायला पाहिजे, कारण तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. ठीक आहे. आता यानंतर तुमचं क्षेत्र. आता हे जानेफळ जे गाव आहे आमचं, हे ग्रामपंचायतमध्ये येतं. तर तुमचं गाव ग्रामपंचायतमध्ये आहे का नगरपालिकेमध्ये तर या पद्धतीने तुमचं होईल. ठीक आहे. आता जर समजा तुम्ही ओपनमध्ये असाल, तर तुम्हाला हे असं बाकीचं दिसणार नाही हे वालं, कास्टवालं वगैरे. पण तुम्ही जर कास्टमध्ये असाल, तर हे तुम्हाला असं दिसेल, की कास्ट सर्टिफिकेट तुम्ही अवेलेबल केलेलं आहे. एन-सी-एल सुद्धा आहे तुमच्याकडं. पण आता हे महत्वाचं आहे. तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड जर असाल, तर तुम्ही येस केलेलं असेल इथं. तुम्ही जर ऑर्फनमध्ये असाल, अनाथमध्ये असाल, तर येस केलेलं असेल. पण हा विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप्ड पण नव्हता आणि ऑर्फन पण नव्हता, तर त्यामुळे हे नो आलेलं आहे. आता हे सगळे डिटेल्स एस-एस-सीचे, एच-एस-सीचे तर हे इथपर्यंत सगळा फॉर्म कंप्लीट आहे. पण महत्त्वाची अडचण याच्या खाली येते. ती बघा नेमकी कोणती? बघा हे जे मार्क्स भरलेले आहेत, तर हे मार्क्स तुमचे तुमच्या 12वीच्या स्कोर कार्डनुसारच तुम्ही भरलेले असले पाहिजे. आता यामध्ये जर थोडीफार चूक झाली, तर याला पर्याय असतात वेगवेगळे उपलब्ध. फक्त चूक झाली असेल, तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. पर्याय काय असतो? तर तो मी तुम्हाला नक्की सांगेन. बघा आता या ठिकाणी ते 4.7, 4.8 वगैरे मुद्दे असतात. तर हे मी इकडे नन केलेलं आहे. आता हे 6,000 फी कशाची? तुम्हाला जर मॅनेजमेंटची पण ॲडमिशन करायची असेल, म्हणजे स्टेटमधून पण जायचं, मेरिट लिस्टमधून सुद्धा ॲडमिशन चालते. पण मेरिट लिस्टमधून नंबर नाही लागला, तर आय-क्यू म्हणजे मॅनेजमेंटची पण ॲडमिशन करायची, तर तुम्हाला 6,000चं रजिस्ट्रेशन करावं लागतं. नाहीतर मग तुम्ही 1,000 वालं जरी रजिस्ट्रेशन केलं, तरी सुद्धा चालून जातं. ठीक आहे. आता यानंतर हे महत्त्वाचं, तुमचा फॉर्म कंप्लीट झाला का? तर बघा, या विद्यार्थ्यानं काय केलेलं आहे, तर इथं काय दिलेलं आहे बघा, अपलोडेड. ठीक आहे. म्हणजे याचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. कोणतं? तर ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट. ठीक आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट याचे अपलोड झालेले आहे इथपर्यंत. पण तुमचे जर का नॉट अपलोडेड असं स्टेटस जर येत असेल या ठिकाणी, ठीक आहे ना, नॉट अपलोडेड, तर तुमचा फॉर्म अर्धवट भरला गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही जर डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील आणि इथं जर का स्टेटस अपलोडेड आलेलं असेल, तरच तुमचा फॉर्म पूर्ण भरला गेलेला आहे. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ॲपची लिंक देतोय, तर ते नक्की डाउनलोड करा. त्यावरूनही बरेचसे अपडेट जिजाऊ अकॅडमीचे सुरू असतात. आमच्या पेड काउन्सिलिंग WhatsApp ग्रुप आणि ॲपला सुद्धा आहे. ती जर जॉइन करायची असेल, तर एक मेसेज करू शकता. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.